हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. तर मी गुरुपौर्णिमेसाठी 11 दिवसांची सेवा यावर एक व्हिडिओ केला होता. तर बऱ्याच जणांची म्हणजे कालपासून ती सेवा आपल्याला सुरू करायची होती. म्हणजे कालपासून ती 21 तारखेपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला करायची होती. तर बऱ्याच आपल्या स्वामी भक्तांची ती सेवा सुरू झाली असेल. मी पण कालपासून ती सुरू केली आणि एक 7 दिवसांचं पारायण सांगितलेलं आहे मी. त्यावर एक वेगळा व्हिडिओ केला आहे मी, संक्षिप्त गुरुचरित्र. तर ती आपल्याला 15 तारखेपासून ते आपल्याला पारायण करायचं आहे, म्हणजे 21 तारखेपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत. पण आजचा जो व्हिडिओ आहे म्हणजे ज्यांना हे करणं शक्य नाही, कारण कसं असतं की ज्यांना वेळ आहे ते हे पारायण करू शकतात. 11 दिवसांचं किंवा 7 दिवसांचं 11 दिवसांची सेवा करू शकतात किंवा 7 दिवसांचं पारायण करू शकतात. पण बऱ्याच लेडीज अशा आहेत की ज्या जॉब करतात आणि जेंट्स तर जॉब करतातच. बऱ्याच जणांना इच्छा असते म्हणजे गुरुपौर्णिमेला आपल्याला सेवा करायची असते. आणि काहींचे मुलं बाळ लहान असतात किंवा काहींची डिलिव्हरी झालेली असेल तर त्यांना ही सेवा करायची असेल तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही सेवा करायची आहे. आज मी तुम्हाला जी काही सेवा सांगणार आहे ती तुम्हाला फक्त एकच दिवस करायची आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी. पण ज्यांना वेळ असेल त्यांनी 11 दिवसांची किंवा 7 दिवसांचं पारायण करा, ती सेवा करा. ज्यांना वेळ नसेल त्यांना मी ही सेवा सांगते की ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांच्यासाठी ही सेवा आहे. तर तुम्हाला फक्त 21 तारखेला आणि 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि त्या दिवशी रविवार आहे, त्यामुळे आपण ही सेवा करू शकतो. तर सेवा करायला टाळू नका. तर ही सेवा ज्यांना वेळ नसेल त्यांनीच करायची आहे. जे 11 दिवसांची करताय किंवा जे 7 दिवसांचं पारायण करणार त्यांनी नाही केली तरी चालेल. तर आता आपल्याला सेवा काय करायची आहे त्याआधी मी तुम्हाला आता जे काही मी तुम्हाला मंत्र, म्हणजे हा स्वामींचा मंत्र आहे, स्वामींचा माला मंत्र. हा खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे. जसा म्हणजे आपल्या स्वामींचा तारक मंत्र आहे, आपण तारक मंत्राचं तीर्थ करतो आपल्याला माहितीच आहे. तर तारक मंत्रासारखंच हा खूप अनुभव सिद्ध मंत्र आहे स्वामींचा. खूप म्हणजे खूप प्रभावी, याचे अनुभव खूप खूप दिव्य आहेत. तर मी तुम्हाला आता आधी सांगते की हा जो स्वामींचा माला मंत्र आहे, बऱ्याच जणांना माहिती नसेल हा माला मंत्र. तर हा जो माला मंत्र आहे हा तुम्हाला रविवारी एकच दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणायचा आहे. तर हा म्हटल्यानंतर तुम्हाला काय काय अनुभव येणार आहेत, काय काय तुम्हाला फायदे होणार आहेत ते मी तुम्हाला आधी सांगते. तर हा जो काही माला मंत्र आहे हा म्हटल्यानंतर आपलं मन शांत होतं, चित्त थाऱ्यावर येतं आणि जर तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल तो सुद्धा नाहीसा होतो. तर हा जो काही मंत्र आहे मी तुम्हाला एकच दिवस म्हणायला सांगते, पण आपण जर हा रोज म्हणायला सुरुवात केली त्यावर मी एक व्हिडिओ करणार आहे की स्वामींचा माला मंत्र रोज आपल्या दैनंदिन जीवनात आपण नित्यसेवेत कसा म्हणावा. जसं आपण स्वामींची नित्यसेवा करतो, स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय आपण वाचतो, तसाच हा माला मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. पण तो विषय वेगळा आहे. आता माला मंत्र म्हटल्यानंतर आपल्या आयुष्यात काय बदल होतात, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात, आपलं चित्त थाऱ्यावर येतं, आपल्या मनातली जी काही भीती असते ती निघून जाते, आयुष्यात जी काही दुःख संकट असतात ती आपली निघून जातात, त्यातून आपल्याला मार्ग मिळतो आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी येते. खूप म्हणजे खूप दिव्य अनुभव आहेत. तुम्ही हा माला मंत्र म्हणून बघा आणि अगदी छोटासा आहे, काही जास्त मोठा नाही. तुम्हाला हा माला मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी म्हणू शकता. रविवारी सगळ्यांना सुट्टी आहे, सगळे घरी राहतील, तर नक्की हा माला मंत्र म्हणा. ज्यांना वेळ नाही त्यांनी म्हणा. तर 11 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. 11 वेळा एकाच बैठकीत म्हणायचं आहे, एवढं लक्षात घ्या. तर तुम्हाला फक्त वेळेचं काही बंधन नाही, म्हणजे सकाळी म्हणू शकता, दुपारी म्हणू शकता. फक्त 12 ते 12:30 ही जी दुपारची वेळ आहे 12 ते 12:30 ती तुम्हाला सोडायची आहे, कारण ती आपल्या दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. तेवढी वेळ सोडून तुम्ही सकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री कधी हा मंत्र म्हणू शकता. 11 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र 1 वेळा म्हणायला आपल्याला फक्त 1 मिनिट लागतो मोजून, म्हणजे तुम्हाला 10 ते 11 मिनिटं लागते हा 11 वेळा म्हणायला. अगदी छोटासा आहे, मी तुम्हाला तो म्हणून दाखवते. श्री गणेशाय नमः, ओम राम दत्तात्रेयाय नमः, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
जगदंबिका म्हणे मला मंत्र नारायणे, कथिला जोग जगत कारणे हा तो सर्वोत्तम असे. ओम नमो नमो भगवंता नमोजी स्वामी समर्था, स्मरणगामी दत्तनाथा योगी मुनिजन वंदिता, चिदानंदात्मका त्र्यंबका विश्वेश्वरा विश्वधारका, बालोन्मत्त पिशाच वेशा महायोगीश्वरा परमहंसा, चित्त चैतन्य चिरंतना अवधूता निरंजना, जगदाधारा सुदर्शना सुखधामा सनातना, सकल कामप्रदायका सकल दुरित दाहका, सकल सचित कर्मरा सकल संकष्ट विदारा, ओम भवबंध मोचना ओम श्री परम ऐश्वर्य घना, ओम स्वास्वहित धर्मचालका ओम मी नित्य यशदाहका, ओम ससंसार चक्र छेदका ओम महाज्ञान प्रदायका, ओम अर्था महावैराग्य साधका ओम नर जन्म सार्थका, ओम मोह महाभय निवारका ओम भक्तजन हृदय निवासा, परकृत्या थोपो थोपो परमंता शांतव शांतव, परयंत्रा विखर विखर ग्रहपुतादी पिशाची पीडा हर हर, दारिद्र्य दुःखा घालव घालव सुख शांती फुलव फुलव, आपदा विपदा मालव मालव गृहदोष वास्तुदोष पितृदोष, सर्पदोषादी सकल दोषा विरव विरव, अहंकारा नासो नास मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव, नमोजी नमो देव महादेव देवादेव देव श्री अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त, नमो 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 नमहा. बघा किती छोटासा आहे, काहीच वेळ लागणार नाही तुम्हाला म्हणायला. अगदी म्हणजे 1 मिनिटात तुमचा म्हणून होणार आहे. तर 10 ते 11 मिनिटाची तुम्हाला ही सेवा करायची आहे. खूप म्हणजे त्याच्यात तुम्ही बघितलं की पिशाच्या योनीतून सुद्धा मुक्ती होते आणि आपले म्हणजे जे काही ग्रह असतात ते आपले शांत होतात. आणि आपल्या घरात वास्तुदोष असेल, हा खूप मोठा म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे वास्तुदोष असणं घरात. कारण वास्तुदोषामुळे आपल्याला घरात म्हणजे खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात आपल्याला आणि आपल्या परिवाराला. तर वास्तुदोषातून सुद्धा मुक्ती होणार आहे. तर तुम्ही एवढी अगदी छोटीशी सेवा सांगितली मी, अगदी म्हणजे 10 ते 11 मिनिटात हा मंत्र तुमचा होणार आहे. तर नक्की हा मंत्र कोणी म्हणू शकतं, स्त्री पुरुष लहान मुलं कोणी हा मंत्र म्हणू शकतं. तर अगदी छोटासा आहे, म्हणजे काहीच वेळ लागणार नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणून का दाखवला की तुम्हाला म्हणजे कळेल की अगदी छोटासा आहे, जास्त वेळ लागणार नाही. अगदी 10 मिनिटाची सेवा आहे. तर नक्की ही सेवा करा. आणि त्या दिवशी रविवार आहे तर ही सेवा करायला चुकू नका. आणि कोण कोण हा माला मंत्र म्हणणार आहे मला नक्की सांगा. तर अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.